नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Mpsc IQ मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाहतूक व दळणवळण भारतासंबंधी पाहणार आहे. ट्रान्सपोर्टेशन इन इंडिया. ओके, यावर जे आयोगाचे प्रश्न आलेत काही आणि काही इतर क्वेश्चनसुद्धा आहेत, ते क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सुरुवातीला वन लाइनर क्वेश्चन पाहू आपण. पहिला क्वेश्चन आहे, गीतांजली एक्सप्रेस ही रेल्वे डॅश डॅश या 2 ठिकाणावरून धावते. त्यानंतर दुसरा, सध्या देशातील सर्वाधिक वेगवान धावणारी ही रेल्वे आहे. ओके. नंतर तिसरा आहे, डेक्कन क्वीन ही रेल्वे डॅश डॅश दरम्यान धावते. चौथा आहे, पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर यांचे आन्सर पाहू आपण. पहिलं म्हणजे गीतांजली एक्सप्रेस ही रेल्वे कोणत्या 2 ठिकाणावरून धावते? मुंबई ते कोलकाता या ठिकाणाहून धावते. त्यानंतर देशातील सर्वाधिक वेगवान धावणारी रेल्वे कोणती? शताब्दी एक्सप्रेस. कोणत्या दरम्यान धावते? ती भोपाळ ते दिल्ली. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, सध्या देशातील सर्वाधिक वेगवान धावणारी रेल्वे कोणती आहे? शताब्दी एक्सप्रेस म्हणून. आणि कोणत्या शहरादरम्यान धावते? भोपाळ आणि दिल्लीच्या दरम्यान. तिसरं, डेक्कन क्वीन ही रेल्वे डॅश डॅश दरम्यान धावते, तर मुंबई ते कोलकाता या शहरादरम्यान ही धावते. त्यानंतर चौथं आहे, पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे, तर कोणत्या ठिकाणी? जबलपूर या ठिकाणी आहे. त्यापैकी पहिला क्वेश्चन, रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतोय? आपल्याला काय विचारलं आहे? रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा क्वेश्चन कधी विचारला हे महत्त्वपूर्ण आहे. असिस्टंट प्रिलिम 2011ला क्वेश्चन विचारला आहे. 10 वर्षापूर्वी हा क्वेश्चन विचारला आहे. ओके, याचं उत्तर सध्या चेंज झालं आहे. आता पर्यायमध्ये आपल्याला प्रथम दिलं आहे, द्वितीय दिले आहे, तृतीय दिले आणि चतुर्थ दिले आहे. तर 2011च्या रिपोर्टनुसार जर पाहिलं तर त्यावेळी द्वितीय क्रमांक हा होता. ओके, पण आता जर विचारला क्वेश्चन पुन्हा करंटमध्ये जर आला तर क्वेश्चन आता सध्या कितवा क्रमांक लागतो? हा चौथा लागतो. आणि आशियामध्ये दुसरा क्रमांक चायनानंतर हा लागतो. तुम्ही पाहिलं असं, भारताचे एकूण किती झोन आहेत रेल्वेचे? तर 18 झोन आहेत. 1960च्या आधी 9 झोन होते. 1960चे नंतर 1990 नंतर त्याचे पुन्हा 9 झोन वाढले. पुन्हा एकदा ऐका, आता किती ते एकूण झोन? 18 झोन आहेत. ओके, हे थोडं समजलं. 1960 नंतर 9 झोन तयार केले होते आणि 1990 नंतर पुन्हा 9 झोन, म्हणजे एकूण किती झाले? आता 18 झोन आहेत. आपण 18 झोनसुद्धा पाहणार पुढं. त्यानंतर महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे भारतात कधी सुरू झाली रेल्वे? तर 16 एप्रिल 1853 मध्ये. मुंबईत जे बोरिवली ठिकाण आहे तिथून तर ठाण्याच्या इथं 34 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. ह्याच्यामध्ये ही रेल्वे पहिली धावलेली होती. त्याच्याबद्दलची हिस्ट्री आपण विविध व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिली. आपण सुरुवातीला 18 झोन पाहू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सेंट्रल रेल्वे मुंबईला CSTला येते, कोकण रेल्वे, नॉर्थर्न रेल्वे, नंतर नॉर्थर्न सेंट्रल रेल्वे, नॉर्थर्न ईस्टर्न रेल्वे, नंतर लिहिलं की नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, नॉर्थ ईस्ट वेस्टर्न रेल्वे, त्यानंतर ईस्टर्न रेल्वे, ईस्ट सेंट्रल रेल्वे, ईस्ट कोस्ट रेल्वे, नंतर 11व एक आहे साऊथर्न रेल्वे, 12व साऊथ सेंट्रल रेल्वे, त्यानंतर साऊथ कोस्ट रेल्वे, 14व साऊथ ईस्टर्न रेल्वे, त्यानंतर 15व साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, बिलासपूर ह्या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. 16व साऊथ वेस्टर्न रेल्वे, हुबळी. ओके, ह्या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. नंतर 17व वेस्टर्न रेल्वे आणि 18व म्हणजे वेस्ट सेंट्रल रेल्वे, जबलपूर ह्या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. आता इतर जी माहिती ती पण सुद्धा आपण पाहू. त्याचबरोबर ह्या ठिकाणी पाहू शकता, जगातील सर्वात लांब रेल्वे. ओके, म्हणून भारताचा क्रमांक लागतो. पुन्हा एकदा का, जगातील सर्वात लांब रेल्वे क्रमांकात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. रेल्वेचे जर ब्रीद वाक्य विचारलं तर राष्ट्राची जीवनरेखा ही आहे. ह्या ठिकाणी दिलं आहे की राष्ट्राची जीवनरेखा आहे. त्यानंतर सर्वात लांब धावणारी, जर याच्यावर क्वेश्चनसुद्धा आयोगाने विचारलं आहे, सर्वात लांब धावणारी रेल्वे कोणती भारतातील? तर विवेक एक्सप्रेस आहे. आसामच्या दिब्रुगड ते तामिळनाडू कन्याकुमारीपर्यंत ही रेल्वे धावते. ह्या ठिकाणी चित्रसुद्धा आहे त्याचं. पुन्हा एकदा ऐका, जगातील सर्वात लांब रेल्वे क्रमांकात भारत 1 नंबरला आहे. रेल्वेचे बोधवाक्य काय? राष्ट्राची जीवनरेखा. त्यानंतर सर्वात लांब धावणारी रेल्वे कोणती? विवेक एक्सप्रेस म्हणून. तिकडून धावते आसामच्या दिब्रुगड ते तामिळनाडू कन्याकुमारीपर्यंत ही धावते. पुन्हा एकदा ऐका, रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? चौथा लागतो सध्याच्यानुसार. त्यावेळी क्वेश्चन होता, द्वितीय होते. ओके, त्यानंतर भारताचे एकूण किती झोन आहेत? 18 झोन आहेत. 1960 नंतर 9 झोन होते. 1990 नंतर पुन्हा 9 झोन वाढलेत, म्हणजे एकूण 18 झोन आहेत. ओके, त्यानंतर भारताची पहिली रेल्वेगाडी कधी धावली? 1853ला. हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण हे 18 झोन पाहिले. त्यानंतर रेल्वेचे बोधवाक्य काय आहे? राष्ट्राची जीवनरेखा म्हणून. आणि सर्वात लांब धावणारी रेल्वे कोणती? विवेक एक्सप्रेस. ओके, ही महत्त्वपूर्ण माहिती विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? STI प्रिलिम 2012ला हा क्वेश्चन विचारला आहे. पुन्हा एकदा काय, कोकणात जी रेल्वे आहे
त्याला कोकण रेल्वेसुद्धा म्हणतो. तर कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी जे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापन केलं गेलं होतं, त्याची स्थापना कधी करण्यात आली आपल्याला हा क्वेश्चन विचारला आहे. 1 एप्रिल 2012ला क्वेश्चन विचारला आहे. पर्यायामध्ये 1980 आहे, 1985, 1990 आणि 1995. त्याची जी स्थापना झाली ती 1990ला झाली होती. त्याबद्दल तर माहिती पाहिजे ठरली तर महाराष्ट्रात कोकण रेल्वे कधी सुरू झाली? 1998ला ही सुरू झाली. पुन्हा एकदा ऐका, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना कधी करण्यात आली? 1990ला. महाराष्ट्रामध्ये कोकण रेल्वे कधी धावली? 1998ला. कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. आता जी कोकण रेल्वे ते कोणत्या शहरादरम्यान धावते आपण मॅपसुद्धा पाहणार पुढं. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातून महाराष्ट्रातून ती काय करते? कोकण रेल्वे ही जाते. नंतर या मार्गावर खरबुडे या ठिकाणी रत्नागिरीमधील ठिकाणी खरबुडे या ठिकाणी सर्वात लांबीचा बोगदा आहे. हिच्यातील कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रामध्ये सर्वात लांबीचा बोगदा कोणत्या ठिकाणी? पर्यायामध्ये खरबुडे असन रत्नागिरी जिल्ह्यातील, तर ते बरोबर असणार आहे. त्यानंतर याची संपूर्ण लांबी किती? 760 किलोमीटरची आहे. म्हणजे पूर्ण कोकण रेल्वेची किती लांबी आहे? 760 किलोमीटरची लांबी आहे. त्या ठिकाणी चित्रसुद्धा दिले कोकण रेल्वे कशी आहे. ओके, तर ह्या चित्रावरून तुम्हाला समजेल. पुन्हा एकदा ऐका, कोकण रेल्वे प्रकल्पाची स्थापना म्हणजे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची कोकण रेल्वेसाठी, पुन्हा एकदा का कोकण रेल्वेसाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना कधी करण्यात आली? ही करण्यात आली 1990ला. महाराष्ट्रात कोकण रेल्वे कधी धावली? 1998ला. आणि मेन म्हणजे 6 जिल्ह्यातून कोणते धावते? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून काय करते? कोकण रेल्वे महाराष्ट्रातून जाते. नंतर खरबुडे या ठिकाणी सर्वात लांबीचा बोगदा आहे. या ठिकाणी तुम्ही मॅपवर सुद्धा पाहू शकता. मुंबई, त्यानंतर गोवा हे राज्यातून जाते. ओके, नंतर गोवा, नंतर कर्नाटक, खाली केरळ या 4 राज्यातून जाते. त्यानंतर ह्या ठिकाणी डिटेल मॅप आहे कोकण रेल्वेचा. ओके, शहराच्या दरम्यान सांगितले मँगलोर. ओके, ह्या ठिकाणी जाते ते. पुढचा क्वेश्चन 1941 ते 1961 20 वर्षाचा फरक या ठिकाणी. तर अशी 20 वर्षाची जी रस्ते बांधणी योजना होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ठरवण्यात आली होती त्याला, कारण 1941 स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये येत आहे. तर 20 वर्षाची जी योजना होती रस्ते बांधणी योजना, तर त्या योजनेचे नाव काय विचारले आपल्याला? PSI पूर्व 2012ला क्वेश्चन विचारला आहे. पर्यायामध्ये मुंबई योजना आहे, नागपूर योजना, तिसरं पुणे योजना आणि मुंबई पुणे योजना. तर याचं उत्तर काय आहे? नागपूर योजना म्हणून. ओके, क्वेश्चन काय आहे? 1941 ते 1961 स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरुवात झाली ती 20 वर्षाची योजना होती. त्या योजनेचं नाव काय? नागपूर योजना म्हणून. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 4था, कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यातून किंवा राज्याच्या सहकार्यातून उभा राहिलेला आहे? पुन्हा एकदा ऐका, कोकण रेल्वे प्रकल्प ऑलरेडी हा क्वेश्चन पाहिला आपण. कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिलेला आहे किंवा कोणत्या राज्यातून जातो सुद्धा असं म्हणता येईल. असिस्टंट पूर्व 2012ला हा क्वेश्चन विचारला आहे. पर्यायामध्ये पहिले महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. दुसरं महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा आणि केरळ. तिसरं म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळ. चौथा आहे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ. ऑलरेडी तुम्हाला माहिती कोकण म्हणजे भाग कोणता येतो. याच्यामध्ये जे तामिळनाडू भाग येतो का हा चुकीचा असणार आहे. त्यानंतर दुसरं या ठिकाणी गुजरातसुद्धा या ठिकाणी निघून जातं आणि तामिळनाडू या ठिकाणी सुद्धा निघून जातो. म्हणजे पर्याय निघतो तो कोणता निघतो? पहिला पर्याय निघतो. म्हणजे लक्षात या कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला किंवा कोणत्या राज्यातून जातो? तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ह्या राज्यातून जातो किंवा ह्या राज्याने हा प्रकल्प उभा राहिला. ह्या ठिकाणी मॅपसुद्धा तुम्हाला पाहायला भेटते. इतर माहिती पण आपण पाहू. कोकण रेल्वेची किती किलोमीटरची लांबी आहे? 760 किलोमीटरपर्यंत ट्रॅक आहे त्यांचा किंवा लांबी याची. कोकण रेल्वेची सुरुवात 1998मध्ये सुरू झाली ती महाराष्ट्रामध्ये आणि जे कोकण कॉर्पोरेशनची स्थापना झाली ती 1990ला ही झाली. ऑलरेडी ही माहिती आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिली. पुन्हा एकदा ऐका, कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला आहे? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या 4 राज्याच्या सहकार्यातून. याच्यामध्ये गुजरात नाही येत. ओके, तामिळनाडू पण येत नाही. याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र येतं, गोवा येतं, कर्नाटक आणि केरळ ह्या 4 राज्यांचा संबंध आहे. आणि नंतर याची जी लांबी 760 किलोमीटरची लांबी आहे. महाराष्ट्रात कोकण रेल्वेची सुरुवात कधी झाली ती? 1998 म्हणजे रेल्वे धावली होती त्या ठिकाणी. आणि जे कोकण रेल्वे बांधायचं काम होतं ती कधी सुरू झाली ती? 1990ला झालं होतं. ओके, हे महत्त्वपूर्ण क्वेश्चन आपण आज पाहिले. तर मित्रांनो, तुम्हाला ही सिरीज किंवा हा जो पार्ट आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. तुमच्या काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला काय सजेशन द्यायचे असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.